नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. बघा हा टॉपिक आहे अमाइन. अमाइन टॉपिकचे आपल्याला PYQ MCQ जे आहेत ते डिस्कस करायचे. चला तर मग आपण आता सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चनपासून. हा क्वेश्चन बघा विचारला होता आपल्याला नीट 2022ला. काय सांगितले क्वेश्चनमध्ये? क्वेश्चनमध्ये त्यांनी म्हटलं की दोन स्टेटमेंट दिले, बरोबर. किती स्टेटमेंट दिले? दोन स्टेटमेंट दिले. आणि दोन स्टेटमेंट दिल्यानंतर म्हटलं प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन जो आहे, प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन रिॲक्ट विथ नायट्रस ॲसिड टू गिव्ह अनस्टेबल डायझोनियम सॉल्ट. हे स्टेटमेंट करेक्ट आहे, बरोबर. नेक्स्ट स्टेटमेंट नंबर सेकंड दिलं की प्रायमरी अरोमॅटिक अमाइन रिॲक्ट विथ नायट्रस ॲसिड टू फॉर्म डायझोनियम सॉल्ट विच आर स्टेबल. स्टेबल हा शब्द नको होता. काय फॉर्म होतोय? अनस्टेबल इवन अबोव 300 डिग्री केल्विन. नाही 0 to 5 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती? 273 केल्विन टेम्परेचरला तो स्टेबल आहे. त्याच्यामध्ये +5 जर ऍड केले म्हणजे 5 डिग्री सेल्सिअस म्हटलं ना, 273 मध्ये तुम्ही 5 ऍड करा, किती भेटेल? तो नियर अबाउट 278 केल्विन टेम्परेचरला तो स्टेबल आहे. त्याच्या पुढच्याच टेम्परेचरला तो अनस्टेबल बनून जातो. म्हणजे स्टेटमेंट 2 हे इनकरेक्ट आहे. तर ऑप्शन याच्यामध्ये कोणतं भेटेल तुम्हाला? डी ऑप्शन. स्टेटमेंट 1 इज करेक्ट, बट स्टेटमेंट 2 इज कसा असेल? इनकरेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. या नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक केमिकल रिॲक्शन दिली आणि त्या केमिकल रिॲक्शन मध्ये त्यांनी सांगितलं की या ठिकाणी केमिकल रिॲक्शन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? हा सायनाइड आहे, त्याचं पहिल्यांदा रिडक्शन करायचं. हे लिथियम ॲल्युमिनियम टेट्राहाइड्राइड इन प्रेझेन्स ऑफ वॉटर मध्ये हा रिड्युसिंग एजंट आहे, याचं रिडक्शन करायचं. आता सायनाइडचं रिडक्शन केल्यावर काय भेटतं तुम्हाला तर माहित आहे. सायनाइडचं रिडक्शन जर आपण केलं तर सायनाइडचं रिडक्शन केल्यानंतर इथं आपण रिॲक्शन लिहूया त्याची. बघा हा सायनाइड आहे, ठीक आहे. इथं दिला त्यांनी C∧N, ठीक आहे. याचं रिडक्शन करायचं. कोण? इन प्रेझेन्स ऑफ लिथियम ॲल्युमिनियम टेट्राहाइड्राइड. हे इंडिकेट करतं हा रिड्युसिंग कॅटलिस्ट आहे आपला हा, बरोबर की नाही. लिथियम ॲल्युमिनियम टेट्राहाइड्राइड जो आहे तो कॅटलिस्ट जो आहे आपला तो कोणता आहे? रिड्युसिंग कॅटलिस्ट आहे. आणि मग हा जर रिड्युसिंग कॅटलिस्ट असेल, हा कोणता कॅटलिस्ट असेल? रिड्युसिंग कॅटलिस्ट जर असेल त्यावेळेस मग एक मिनिट, हां, त्यावेळेस मग आपल्याला इथं हायड्रोजनचे ॲडिशन करावं लागेल, बरोबर. हायड्रोजनचे ॲडिशन अशी बनावं लागेल. इथं तुम्हाला एक हायड्रोजन, 2 हायड्रोजन इथं ॲड करावं लागतील, 2 हायड्रोजन इथं ॲड करावं लागतील. बघा ही बेंझिन रिंग, बेन्झाईल अमाइन तयार होईल CH2 आणि NH2, ठीक आहे. राईट, रिॲक्शन लिहायची तुम्ही हा व्यवस्थित. देन आता पुन्हा काय म्हटलं सेकंडला म्हटलं की बाबा तुम्ही त्याच्यामध्ये काय ऍड करा? NaNO2 आणि HCl ऍड करा. आता सोडियम नायट्रेट आणि HCl ची रिॲक्शन याच्यासोबत केली तर डायझोनियम सॉल्ट मध्ये कन्व्हर्जन होतं. कोणाचं? ह्या NH2 ग्रुपचं, ठीक आहे. वरती आपण असा हा प्रोडक्ट इथे लिहूया, ठीक आहे. कोणाची रिॲक्शन करा म्हटलं? NaNO2 आणि प्लस HCl ह्या दोघांची रिॲक्शन अमाइन वरती करायची. मग तो ॲलिफॅटिक असेल किंवा ॲरोमॅटिक असेल. काय फॉर्म होईल आपल्याला इथं? हे बघा बेंझिन रिंग आहे, ही बेंझिन रिंग. इथं आता CH2 आणि याचं कन्व्हर्जन NH2चं कन्व्हर्जन डायझोनियम ग्रुपमध्ये होणार, ट्रिपल बॉन्ड. आणि इथे काय असणार? HCl मायनस, म्हणजे Cl मायनस आहे, याच्यावरती चार्ज कोणता? प्लस. आता पुन्हा याच्यामध्ये त्यांनी काय ऍड करायचं सांगितलं? थर्ड नंबरला की तुम्ही काय करा म्हटलं? H2 ऍड करा. ठीक आहे, आपण म्हटलं H2 तर H2 ऍड करू. या ठिकाणी H2 ची ऍड केली. तुम्हाला माहिती आहे आपण रिप्लेसमेंट रिॲक्शन पाहिली डायझोनियमची ग्रुप. डायझोनियम ग्रुप हा कम्प्लीट रिप्लेस होतो कशानं? H2 जर ऍड केला तर OH न रिप्लेस होतो, बरोबर की नाही. आणि हा H प्लस आणि याच्यामधला Cl म्हणजे H2 म्हणजे कोण? H प्लस आणि दुसरा कोण राहतो? OH मायनस. हा Cl मायनस आणि HCl याच्यामधनं काय भेटेल आपल्याला? HCl रिलीज होईल, बरोबर. राईट. पुन्हा प्लस आणखी काय भेटेल आपल्याला? हा नायट्रोजन जो आहे, हा नायट्रोजन इथले हे दोन्ही इलेक्ट्रॉन या नायट्रोजनकडे शिफ्ट होतील. मग या CH2 ग्रुपवरती प्लस चार्ज येईल. मग आता हे इलेक्ट्रॉन इथं आल्यावर हा न्यूट्रल झाला, इथला हा Cl रिलीज झाला. म्हणजे कम्प्लीट एक काय रिलीज होईल या ठिकाणी? N2 गॅस रिलीज होईल. हे लक्षात ठेवा. इथं हा बॉन्ड ब्रेक झाल्यावर हे पूर्ण दोन्ही इलेक्ट्रॉन प्लस चार्जमुळे इकडे येतात, बरोबर. आणि मग हा N2 न्यूट्रल तयार होतो, मग याच्यावर प्लस चार्ज होतो आणि आपला वॉटर मधला हा जो OH मायनस आहे तो OH मायनस आता अटॅक करतो CH2 ग्रुपवरती. मग या ठिकाणी आपल्याला इथं भेटतं असं प्रोडक्ट, असा लिहितो मी इथं बेंझिन रिंग आहे, ही बेंझिन रिंग. आणि या ठिकाणी भेटेल CH2 आणि त्याच्या समोर भेटेल काय? OH. म्हणजे ऑप्शन कोणतं?
प्रोडक्ट डायरेक्ट तुमचं काय भेटेल, ए भेटेल. ठीक आहे, ही रिॲक्शन आहे. नेक्स्ट रिॲक्शन बघा. आता नेक्स्ट रिॲक्शनमध्ये पण त्यांनी सांगितलं की आयडेंटिफाय कंपाऊंड विल रिॲक्ट विथ हिन्सबर्ग रिएजंट टू गिव्ह सॉलिड विच डिझॉल्व इन अल्कली. बघा, असा कंपाऊंड तुम्ही आयडेंटिफाय करा म्हटलं, बरोबर. असा कंपाऊंड आयडेंटिफाय करा की तो कंपाऊंड जो आहे तो कंपाऊंड कोणासोबत रिॲक्ट झाला पाहिजे, हिन्सबर्ग रिएजंट. आता हिन्सबर्ग रिएजंट कोण आहे तुम्हाला माहिती आहे, बेंझिन सल्फोनिल क्लोराईड, हा Cl, बरोबर. डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O आणि सिंगल बॉन्ड या ठिकाणी बेंझिन रिंग. ठीक आहे, ही हिन्सबर्ग रिएजंट आहे, याला आपण हिन्सबर्ग रिएजंट म्हणतो. ठीक आहे, याची रिॲक्शन आता कोणासोबत केल्यावर आपल्याला असा सॉल्ट भेटतो की असा सॉलिड भेटतो की तो डिझॉल्व होतो अल्कलीमध्ये, तर याची रिॲक्शन आपल्याला प्रायमरी अमाइन सोबत करावी लागते. ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रायमरी अमाइन सोबत तुम्ही हिन्सबर्ग रिएजंट जर रिॲक्ट केला तर जो कंपाऊंड भेटतो तो कंपाऊंड अल्कलीमध्ये कसा आहे, सोल्युबल आहे. तर मग प्रायमरी अमाइन शोधा. याच्यामध्ये ए मध्ये तर नाही, हा सेकंडरी अमाइन आहे. दोन्हीकडून दोन इथाइल ग्रुप आहे किंवा इकडून इथाइल इकडून मिथाइल कार्बन आहेत म्हणून हा सेकंडरी. हा आहे बघा प्रायमरी. ऑप्शन कोणत्यामध्ये, बी मध्ये. कसं भेटेल बरं, रिॲक्शन कशी तुम्हाला करून दाखवतो. हे बघा, इथं आहे CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड काय NH आणि इथं आहे NH2 मधला H+, हा Cl मायनस हा H+. काय रिलीज होणार याच्यामधनं, याच्यामधनं रिलीज होणार -SCl आणि काय फॉर्म होणार मग आपल्याला बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड NH सिंगल बॉन्ड S डबल बॉन्ड O S डबल बॉन्ड O आणि सिंगल बॉन्ड. या ठिकाणी कोणती रिंग भेटेल, बेंझिन रिंग भेटेल. ठीक आहे, हा सॉल्ट मिळाला. N बघा, याला काय म्हणतात, N इथाइल बेंझिन सल्फोना अमाइड, बरोबर की नाही. याचं नाव पण लक्षात ठेवा, आपण लिहिलेलं आहे ते तुमच्या नोटबुकमध्ये आहे. N इथाइल बेंझिन सल्फोना अमाइड, बेंझिन सल्फोना अमाइड. पॉज करून लिहा नंतर तुम्ही रिॲक्शन. आणि हा जो आहे याला तुम्ही अल्कलीमध्ये ऍड केलं ना, अल्कली म्हणजे कोण, NaOH, याच्यामध्ये ऍड केलं तर हा कम्प्लीट सोल्युबल होतो. कम्प्लीट सोल्युबल होतो म्हणजे याच्यापासून पुन्हा तुम्हाला काय भेटतं, अमाइन्स भेटतात, बरोबर. ठीक आहे, तर दिस इज कॉल्ड, त्यासाठी याचं ऑप्शन आहे कोणतं, बी. प्रायमरी अमाइन हिन्सबर्ग रिएजंट सोबत रिॲक्शन केल्यावर अशा प्रकारची रिॲक्शन या ठिकाणी भेटते. आता नेक्स्ट रिॲक्शन सुद्धा खूप महत्त्वाची आहे. बघा नेक्स्ट रिॲक्शन मध्ये काय सांगितलं तुम्हाला. नेक्स्ट रिॲक्शन मध्ये म्हटलं एक रिॲक्शन दिलेली आहे आणि ह्या रिॲक्शन मध्ये बघा सिंपल रिॲक्शन आहे. आता काय दिलं, 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन, याची रिॲक्शन NaNO3 आणि HCl. NaNO3 म्हणजे सोडियम नायट्रेट, बरोबर की नाही. सोडियम नायट्रेट सोबत रिॲक्शन केली. सोडियम नायट्रेट नाही आहे इथं हा जो NaNO3 दिला आहे ना त्यांनी, तर इथं काय पाहिजे माहिती आहे तुम्हाला, इथे NaNO2 पाहिजे, बरोबर. स्प्रिंग मिस्टेक आहे, 2021 ला विचारला होता क्वेश्चन. तर आता हा काय करतो, या NH2 ग्रुपचं कन्व्हर्जन तो डायझोनियम ग्रुपमध्ये करतो, बाकी ब्रोमिनला काही करत नाही तो. ठीक आहे, राईट. आता पुढे बघा, पुढे पुन्हा याच्यामध्ये म्हटलं की R सोबत रिॲक्ट होतो. R सोबत कोण रिॲक्ट आहे, म्हणजे हा R कोण असेल हा प्रश्न आहे आपला, बरोबर की नाही. म्हणजे काय, हा डायझोनियम ग्रुप पूर्ण रिप्लेस होऊन त्या ठिकाणी कोण येतो, H येतो. H इथं दाखवला नाही त्यांनी, पण H हा रिप्रेझेंट करत नाहीत कधी बॉन्डलाईन फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे इथं डायझो ग्रुप रिप्लेस होतो आणि नवीन जो ग्रुप ऍड होतो तो म्हणजे कोण येतो, तिथं येतो कोण, H येतो. H हायड्रोजन होतो. मग हायड्रोजन देणारी स्पीसीज ओळखायची तुम्हाला याच्यामध्ये कोण आहे. तर आपण पाहिलेलं आहे, डायझोनियम ग्रुप कम्प्लिटली रिप्लेस होतो. डायझोनियम ग्रुप कम्प्लिटली काय होतो, रिप्लेस होतो. आणि रिप्लेस कशानं होतो, H न रिप्लेस करणारा कोण आहे, हा अल्कोहोल आहे. अल्कोहोल, इथेनॉल, बरोबर, आणि हायपोफॉस्फरस ऍसिड, हे दोन जण काय करतात, डायझो ग्रुपला रिप्लेस करतात. कशानं, हायड्रोजननं. त्याची रिॲक्शन पण आपल्याला माहिती आहे, आपण पाहिली रिॲक्शन. इथं आपण रिॲक्शन केली, समजा इथं रिॲक्शन केली आपण, कोणती रिॲक्शन केली आपण इथं, एक मिनिट, इथं रिॲक्शन केली आपण अल्कोहोलची. ठीक आहे, कोणाची रिॲक्शन केली आपण इथं, अल्कोहोलची रिॲक्शन केली. चला, तर हे बघा इथं CH3 CH2OH, तर अल्कोहोलची रिॲक्शन केली तर हे कम्प्लीट रिलीज होतं. अल्कोहोलपासून तुम्हाला CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड OH ॲसिटाल्डिहाइड भेटतो, बरोबर. ॲसिटाल्डिहाइड भेटतो, प्लस तुम्हाला आणखी काय भेटतं, HCl भेटतं, बरोबर की नाही. तुम्ही बघा ती रिॲक्शन बुकमध्ये, नोटबुकमध्ये लिहिलेली आपण. आणि मग इथं कम्प्लीट हा R ग्रुप जो आहे तो म्हणजे कोण असणार आपला,
इथेनॉल असणार. इथेनॉल ऑप्शन ए मध्ये. ठीक आहे, क्लिअर, कळाला क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनकडे चला. बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आपल्याला. 5, 6 आणि 7 तिन्ही क्वेश्चन आपण आता एकदाच घेतले त्याच्यामध्ये. सिंपल क्वेश्चन आहे हा. विच ऑफ द फॉलोइंग अमाइन विल गिव्ह कार्बिल अमाइन टेस्ट. कार्बिल अमाइन टेस्ट देणारा अमाइन कोणता ओळखा असा प्रश्न विचारला. आता कार्बिल अमाइन टेस्ट ही कोणाची रिॲक्शन आहे, प्रायमरी अमाइन आहे, बरोबर की नाही. प्रायमरी अमाइन रिॲक्ट विथ क्लोरोफॉर्म आणि कोणासोबत रिॲक्शन करायची त्याची KOH सोबत, बरोबर की नाही, यांच्यासोबतची रिॲक्शन आहे. मग प्रायमरी ॲरोमॅटिक अमाइन शोधा. हा तर सेकंडरी आहे NH ग्रुप, हा टर्शरी आहे, हा पुन्हा सेकंडरी आहे, आणि हा कोण आहे, प्रायमरी. ॲनिलीनची रिॲक्शन करसाल तर ॲनिलीन जेव्हा तुम्ही रिॲक्ट करताल कोणासोबत, क्लोरोफॉर्म आणि दुसरा जो आहे कोण, KOH, यांच्यासोबत तुम्ही रिॲक्शन करसाल तेव्हा तुम्हाला भेटेल. बघा इथं रिॲक्शन करू वाटल्यास आपण. हे बघा इथं रिॲक्शन कोणासोबत रिॲक्शन करायची, क्लोरोफॉर्म, CHCl3, एक KOH घ्या किंवा NaOH घ्या. ठीक आहे, H2 एक रिलीज होता, त्याच्यामधनं काय रिलीज होतं, मायनस काय होतं याच्यामधनं, H2 एक मायनस होतो. ठीक आहे, प्लस आणखी KCl एक मायनस होतो, बरोबर, आणि मग N आणि हा कार्बन यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड फॉर्म होतो. ही अशी रिॲक्शन बनते. ही पण रिॲक्शन बुकमध्ये जसंच तशी आहे, बरोबर. हा N आणि इथे तुम्हाला मिळतो कोण, कार्बन, ट्रिपल बॉन्ड, हा कार्बन. या कार्बनवरती चार्ज कोणता राहतो, मायनस राहतो. नायट्रोजनवरती चार्ज कोणता राहतो, राईट. याला म्हणतात बेंझिल आयसोसायनाइड किंवा फिनाइल आयसोसायनाइड. फिनाइल आयसोसायनाइड. ठीक आहे, कळलं, ही रिॲक्शन म्हणजे ऑप्शन डी. नेक्स्ट 6 नंबर क्वेश्चन बघा. रिॲक्शन ऑफ प्रोपॅन अमाइड विथ इथॅनोलिक सोडियम हायड्रॉक्साईड अँड ब्रोमीन. सोडियम हायड्रॉक्साईड आणि ब्रोमीन म्हणजे कोणती रिॲक्शन आहे सांगा बरं तुम्ही, हॉफमॅन ब्रोमाइड डिग्रेडेशन रिॲक्शन. आता हॉफमॅन ब्रोमाइड डिग्रेडेशन मध्ये सोडियम हायड्रॉक्साईड प्लस Br2, प्रोपॅन अमाइड. बघा आपण रिॲक्शन तयार करू याची. प्रोपॅन अमाइड, अमाइड म्हटलंय, प्रोपॅन अमाइड. बघा एक CH3 CH2 सिंगल बॉन्ड, C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय इथं NH2 आहे. याची रिॲक्शन करायची तुम्हाला कोणासोबत, Br2 प्लस सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH. हॉफमॅन ब्रोमाइड डिग्रेडेशन आहे. हॉफमॅन ब्रोमाइड डिग्रेडेशन तुम्हाला माहिती आहे, हा कंप्लीट ग्रुप जो आहे तो रिलीज होतो, कार्बोनिल ग्रुप रिलीज होतो, हा NH2 ग्रुप डायरेक्ट इथं अटॅच होतो. म्हणजे कोणता अमाइन तयार होणार बघा, CH3 सिंगल बॉन्ड, CH2 सिंगल बॉन्ड काय NH2 झालं. कोणता, इथाइल अमाइन तयार होतो, बरोबर. इथाइल अमाइन ऑप्शन कशामध्ये, डी मध्ये. बाय प्रोडक्ट तर तुम्हाला माहिती आहे त्याचे बाय प्रोडक्ट काय काय आहेत, बरोबर. बाय प्रोडक्ट Na2CO3 हा एक बाय प्रोडक्ट आहे, आणि प्लस आणखीन एक बाय प्रोडक्ट कोणता भेटतो त्याच्यामधनं आपल्याला, H2 एक मिळतो, H2 एक भेटतो. ठीक आहे, पण आपलं मेन आन्सर काय या ठिकाणी आपल्याला मिळालं, इथाइल अमाइन. ठीक आहे, नेक्स्ट त्यानंतर विचारलं बघा. करेक्ट ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ ऑफ मिथाइल सबस्टिट्यूटेड अमाइन इन ॲक्विस सोल्युशन. मिथाइल सबस्टिट्यूटेड अमाइन ॲक्विस सोल्युशन मध्ये तुम्हाला माहित आहे की पहिला मिथाइल ग्रुप असेल तर पहिला सेकंडरी मिथाइल अमाइन हा मोर कसा बेसिक असणार. यस, ऑप्शन ए मध्ये आहे सेकंडरी. नंतर छोटा ग्रुप प्रायमरी, अगोदर प्रायमरी आणि नंतर टर्शरी अमाइन. आता नोटबुकमध्ये जे लिहिलं ना आपण ॲक्विस मीडियम मध्ये असं सांगितलं होतं की टर्शरी, सेकंडरी आणि प्रायमरी. ठीक आहे, तिथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, करेक्शन करायचे नोटबुक मधलं, की तुम्हाला ॲक्विस मीडियम मध्ये जर स्मॉलर अल्काइल ग्रुप असेल फक्त मिथाइल आणि इथाइल सोडून बाकी तुम्ही जर अमाइन घेतले, प्रोपाइल अमाइन घेतले, तर मग तुम्ही तिथं ॲक्विस मीडियम मध्ये काय करायचं, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. टर्शरी नाही हा अगोदर, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन, कारण हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतो ना प्रायमरी जास्त, म्हणून त्या ठिकाणी जास्त तुम्हाला काय भेटतं, प्रायमरीची बेसिक नेचर भेटतं. पण मिथाइल आणि इथाइल हे जर स्पेसिफिक वर्ड वापरले, स्पेसिफिक अल्काइल ग्रुप वापरले, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला काय यूज करायचं आहे, सेकंडरी फर्स्ट, नंतर प्रायमरी आणि नंतर टर्शरी. ही ऑर्डर तर तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, राईट. हा 7 नंबरचा क्वेश्चन होता. नेक्स्ट बघा 8 नंबरचा क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आपल्याला, बेसिक नेचरवरच डिपेंड आहे हा क्वेश्चन सुद्धा. बघा, नायट्रेशन ऑफ ॲनिलीन इन स्ट्रॉंग ॲसिडिक मीडियम ऑल्सो गिव्ह मेटा नायट्रो ॲनिलीन. यस, बरोबर, मेटा नायट्रो ॲनिलीन पण भेटतं, बरोबर आहे. पण त्यांनी सांगितलं की नायट्रेशन तुम्ही इन प्रेझेन्स ऑफ कशामध्ये करताय, ॲसिडिक मीडियम मध्ये. तर आपण पाहिलं होतं ॲसिडिक मीडियम मध्ये नायट्रेशन केलं तर तिथं ॲनिलिनियम आयॉन तयार होतो, बरोबर. ॲनिलिनियम आयॉन हा मेटा डायरेक्टिंग प्रोडक्ट तयार करतो. बघा बरं, इन्स्पाइट नायट्रो ग्रुप ऑलवेज गोज ऑन ओनली M पोझिशन.
बरोबर की नाही, कोणत्या पोझिशनला आहे, एम पोझिशनला आहे. आता बघा एन स्पाइट सबस्टिट्यूट नायट्रो ग्रुप ऑलवेज गोज ओनली नाही, ऑलवेज गोज कुठं होतो, ऑर्थोला पॅराबीला आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन अमायनो ग्रुप इज मेटा नाही, तो ऑर्थो आणि कशाला पॅरा पण सबस्टिट्यूशन आहे. इन ऍसिडिक मीडियम ॲनिलीन प्रेझेंट इन कोणत्या फॉर्ममध्ये, ॲनिलिनियम आयॉनमध्ये, म्हणजे ऑप्शन कोणतं, सी करेक्ट आहे. ॲनिलिनियम आयॉन फॉर्म करतो आणि तो ॲनिलिनियम आयॉन NH2 मधला जो आहे ना, NH2 दिसतो ना तुम्हाला, हा समजा इथे एक्झाम्पल आहे, हा जे ऍक्टिव्हेट करतो हा H लोन पेअर तो ऍसिड मधल्या H+ ला देतो आणि मग हा लोन पेअर ऍसिड मधल्या H+ ला दिल्यामुळे मोर स्टेबल प्रोडक्ट जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी मेटा डायरेक्टिंग प्रोडक्ट मिळतो. तर हे ऑप्शन एक लक्षात ठेवा. नेक्स्ट, करेक्ट ऑर्डर बेसिक स्ट्रेंथ ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड, इन्क्रीजिंग ऑर्डर विचारली, करेक्ट. सर्वात मोस्ट बेसिक नेचर असणारा कोण आहे हे तुम्हाला ओळखायचे. आता बघा याच्यामध्ये ॲनिलीन दिलाय, एक NO2 दिलाय, NO2 इलेक्ट्रॉन विड्रॉ करणारा ग्रुप आहे. NO2 काय आहे, इलेक्ट्रॉन कोणता ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे हा. आणि CH3 ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, डोनेट करतो. ठीक आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे ना, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करणार, बेंझिन रिंगवरती लोन पेअरची डेन्सिटी वाढणार आणि पटकन लोन पेअरला द्यायला होणार. म्हणजे सर्वात मोस्ट बेसिक कोण असणार, हा थर्ड नंबरचा बेसिक सर्वात कुठे आहे, ऑप्शन ए मध्ये आहे. बरोबर. नंतर 1 नंबरचा आणि नंतर सेकंड नंबर, कारण हा इलेक्ट्रॉन काय करतो, हा इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतो, हा इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतो. बरोबर की नाही. म्हणजे बेंझिन रिंगवरती हे लोन पेअर दुसऱ्याला द्यायचे तर ते बेंझिन रिंगकडे आणखी येतात, आणखी एक रेझोनन्स भेटतो. म्हणजे हा इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी करतो बघा इथं लोन पेअरची. त्यामुळे या ठिकाणी सर्वात लेस बेसिक आहे. डोनेटिंग ग्रुप मोर बेसिक, इथं विड्रॉइंग ग्रुप सर्वात लेस बेसिक. आणि हे म्हणजे ऑप्शन कोणतं येईल तुम्हाला, 9 नंबरचं ऑप्शन जे आहे ते कोणतं येईल. ठीक आहे. 10 नंबर बघा काय क्वेश्चन दिला, विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन अप्रोप्रिएट द कन्व्हर्टिंग ॲसिटामाइड टू मिथॅनामाइड. ॲसिटामाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये, मिथाइल अमाइड. मग ॲसिटामाइड कसा फॉर्म्युला आहे बाबा ॲसिटामाइडचा, हे बघा CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O NH2. याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, याचं कन्व्हर्जन करायचं तुम्हाला मिथाइल अमाइनमध्ये कन्व्हर्जन होत आहे. म्हणजे हा ग्रुप रिलीज होतो. हा ग्रुप रिलीज म्हणजे कोणता, हॉफमॅन ब्रोमाइड रिॲक्शन आहे. कोणती रिॲक्शन आहे, Br2 प्लस KOH किंवा काय NaOH बेसिक मीडियममध्ये. हा CO ग्रुप कम्प्लीट रिलीज होतो, NH3 NH2 फॉर्म होतो आणि इकडे काय Na2CO3 एक तयार होतो आणि प्लस आणखी काय HBr एक तयार होतं. बरोबर की नाही. तर ही मिथाइल अमाइन म्हणजे कोणती रिॲक्शन आहे, हॉफमॅन ब्रोमाइड रिॲक्शन. तुमच्या नोटबुकमध्ये पण आहे ही रिॲक्शन. ठीक आहे. नेक्स्ट चला पुढच्या पेजवरती. आता नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी सांगितलं बघा आपल्याला की विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज अप्रोप्रिएट फॉर कन्वर्टिंग ॲसिटामाइड टू मिथॅनामाइड. तेच डबल आला वाटतं हा क्वेश्चन आहे ना, हॉफमॅन ब्रोमाइड रिॲक्शन आहे, ऑप्शन सी वरती पण आलं. ठीक आहे. नेक्स्ट हा बघा बरं कोणती रिॲक्शन आहे, द रिॲक्शन AR म्हणजे तुम्हाला माहिती आहे बेंझिन रिंग म्हणजे बेंझिन डायझोनियम सॉल्ट. कॉपर HCl गेटरमॅन रिॲक्शन आहे किंवा सॅडमर रिॲक्शन आहे. याची रिॲक्शन बघा डायझो ग्रुप इज रिप्लेस बाय कशाने रिप्लेस करतो, क्लोरीन इज नोन ॲज. याला कोणती रिॲक्शन म्हणता तुम्ही, गेटरमॅन अँड कोच रिॲक्शन म्हणता. कोणती रिॲक्शन म्हणता तुम्ही याला, गेटरमॅन अँड कोणती रिॲक्शन आहे, कोच ह्या प्रकारची रिॲक्शन आहे. ठीक आहे. सॅडमर तुम्ही म्हणता सॅडमर का बरं नाही, सॅडमर कसं ओळखायचं माहिती आहे तुम्हाला, इथं कॉपर पावडर आहे सॅडमर मध्ये, इथं काय असतं CuCl क्युप्रस क्लोराईड असतं, तर मग म्हटलं असतं आपण त्याला सॅडमर रिॲक्शन. पण ही कोणती आहे, गेटरमॅन मध्ये आपण कॉपर पावडर वापरतो. रिॲक्शन लिहिण्याची गरज नाही, नोटबुक मध्ये आहे तुमच्या. नेक्स्ट बघा द प्रोडक्ट, हा आता हे थोडंसं रिॲक्शन आहे बघा. प्रोडक्ट P ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन, P कोणता असेल, पहिल्यांदा काय म्हटलं की Br2 आणि NaOH ची रिॲक्शन तुम्हाला करायची. आता Br2 NaOH म्हटल्यानंतर तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी कोणती रिॲक्शन असणार, हॉफमॅन ब्रोमाइड डिग्रेडेशन आहे. बरोबर. कोणती रिॲक्शन आहे, हॉफमॅन. इथं लिहितो मी हा, Br2 NaOH म्हटलं की कोणती आहे, डिग्रेडेशन रिॲक्शन आहे, डिग्रेडेशन. आता डिग्रेडेशन म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे हा CO ग्रुप कम्प्लीट रिलीज होतो ना, हा CO ग्रुप रिलीज होतो. म्हणजे काय प्रोडक्ट तयार होतो इथं बघा, आता ही बेंझिन रिंग CO ग्रुप कम्प्लीट रिलीज होतो म्हणजे काय राहतं इथं, CH2 आणि NH2 आणि इकडे कोण आहे, ईस्टर ग्रुप आहे हा, C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. आता बघा ईस्टर हा बॉन्ड ब्रेक होतो, याला डिकम्पोज करायचंय पुन्हा आता आपल्याला.
हीट द्यायची याला, म्हणजे हीट दिल्यानंतर हा बॉन्ड ब्रेक होईल, याच्यावरती चार्ज प्लस येईल, ह्या अमाईनमधला एक H प्लस आणि हा O मायनस यांच्यामधनं मिथॅनॉल तयार होईल, CH3 सिंगल बॉन्ड काय OH. आता राहिला यांचा प्रश्न, ही बेंझिन रिंग आहे इथं, बेंझिन रिंग. आता इथं बघा तुम्ही, इथं भेटतो तुम्हाला काय CH2. ठीक आहे, हां इथं काय नाही, हां इथं CH2. इथे काय भेटतं तुम्हाला, आता NH असेल इथं बरोबर, H प्लस गेला म्हणजे NH वरती कोणता चार्ज मायनस. आणि इकडे बघा तुम्ही, आता इकडे काय आहे, तर इकडे आहे C डबल बॉन्ड O आणि याच्यावरती चार्ज जो आहे ना कार्बनवरती प्लस आहे. मग आता हा जो लोन पेअर आहे हा याच्यासोबत काय करेल, बॉन्ड फॉर्म करेल, असं ही रिंग जोडल. अशी रिंग जोडल्यावर बघा बरं तुम्ही ऑप्शन कोणतं भेटतंय तुम्हाला, हे बघा ऑप्शन डी मध्ये दिसते तुम्हाला. इकडे फिनाइल रिंग पूर्ण, इथं हा CH2 ग्रुप, या CH2 ला NH ग्रुप जोडलेला आणि इकडे हा C डबल बॉन्डला कोणता ग्रुप जोडलेला, NH ग्रुप जोडलेला, म्हणजे ऑप्शन कोणतं जी. ही रिॲक्शन लिहायची हा तुम्ही नोटबुकमध्ये अशी सेम. पहिल्यांदा ही इथून लिहायची, हे बघा इथून लिहिणार आहात तुम्ही, हे पण लिहायचं. ठीक आहे, आणि नंतर मग ही डिग्रेडेशन पहिली स्टेप, आणि नंतर मग हीट द्यायची आपल्याला दुसऱ्या स्टेपमध्ये. इथं सांगितलं ना दुसऱ्या स्टेपमध्ये हीट हा तयार होतो, थॅलामाइड, याला काय म्हणतो आपण, थॅलामाइड म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट चला 12 नंबरचा क्वेश्चन मिळाला आपल्याला. आता त्यानंतरचा क्वेश्चन डिस्कस करायचा आहे. बघा 12 नंबरच्या नंतरच्या क्वेश्चन नंतर आपण बघूया किती नंबरचा क्वेश्चन, हा 13 नंबरचा क्वेश्चन. थोडासा विचारपूर्वक सॉल्व करायचा आहे क्वेश्चन. ठीक आहे, तर बघूया आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये हा क्वेश्चन डिस्कस करायचा आपल्याला. ठीक आहे.